सायबर भामट्यांनी आता आरोग्य सेवकांना गंडा घालायला सुरुवात केली आहे। रक्तपेढी आणि पॅथॉलॉजी लॅब आता सायबर भामट्यांच्या रडारवर आलेली आहे। वैद्यकीय अडचणीमध्ये सापडलेल्या गरजू व्यक्तींना देखील या भामट्यांनी गंडवलंय। ठाण्यातल्या खोपटमध्ये असलेल्या ब्लडलाईन ब्लड बँकला सायबर चोरांनी आपलं लक्ष केलंय। सायबर भामट्यांच्या गंड्याच्या या नव्या प्रकाराने सायबर पोलीस देखील अवाक झालेत। भामटे दरवेळी नवनवीन क्लुप्त्या वापरून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहण्याचा सल्ला सायबर पोलिसांनी दिलाय। तर मी सांगू इच्छिते की असं कोणत्याही प्रकारचं नंबर किंवा कोणत्याही प्रकारे आमच्या नावावरून तुम्हाला जर काही कॉल आला किंवा काही आला ब्लडलाईनच्या नावावरून तर प्लीज तुम्ही अप्रोच करू नका। आमचं असं कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन पेमेंटचं माध्यम नाही आहे। आम्ही पूर्णपणे ब्लड क्रॉस चेक करून क्रॉस मॅच करूनच ते दिलं जातं आहे आणि समोरूनच पैसे ब्लड दिल्याशिवाय पैसे घेतले जात नाही। कुठलीही ब्लड बँक जेव्हा तुम्हाला ब्लडसाठी तुम्ही तिथे फोन करता तेव्हा तुम्हाला पहिले ते क्रेडेन्शियल्स मागतील की बाबा तुम्हाला तुमचा पेशंट कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे, तुम्हाला कुठला रक्तगटचा हे पाहिजे आहे, त्याचे चार्जेस किती असेल किंवा तुमचे डिटेल्स ते मागतील। पण हे काहीही न करता जेव्हा ते तुम्हाला फक्त OTP पाठवतील आणि QR कोड पाठवतील तेव्हा तुम्ही सजग असणं फार महत्त्वाचं आहे की हा फ्रॉड आहे आणि तुम्ही अशा लिंक क्लिक न करणं जास्त बेहतर आहे। आणि तुम्हाला खरंच एखादा रक्ताची आवश्यकता आहे तर तुम्ही सर्वस्वी जे काही जवळपासच्या तुमच्या एरियामध्ये ब्लड बँक आहेत तिथे प्रत्यक्ष जाऊन याची माहिती घेणं जास्त सोयीस्कर आहे। सविस्तर माहितीसाठी